शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारी एक संघटना म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटना। या शेतकऱ्यांच्या या संघटनेचं सध्याच्या या राजकीय वातावरणात बरेचसे जे काही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, ते दुसऱ्या पक्षाकडे गेल्याचं आपल्याला बघायला मिळते। या स्वाभिमानी शेतकऱ्याचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत जालंधर पाटील, त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, या दोघांनी देखील परवाच्या महायुतीच्या प्रचार शुभारंभाच्या वेळी महायुती शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे। काय नेमकी त्यांची भूमिका आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात। आज सर, खरं तर शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये तुम्ही प्रवेश केलेला आहे, त्याचसोबत बाकीचे जे काही राज्यस्तरीय कामकाज स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून केलेले काही पदाधिकारी असतील, शिलेदार असतील, त्यांनी देखील शिवसेनेला महायुतीला पाठिंबा दिल्याचं बघायला मिळतंय। काय नेमकी भूमिका आहे, कसं सांगता? 2024 ची विधानसभा जाहीर झाल्यानंतर 2019 ला आणि 2024 ला राजू शेट्टींचा पराभव झाल्यानंतर आम्हाला असं वाटत होतं की आता राजकारणाची काही नव्यानं आपल्याला साधारणतः मांडणी करावी लागेल आणि अशा वेळेला महायुती आणि महाविकास आघाडी हे दोन पर्याय डोळ्यासमोर होते। आम्हाला असं वाटत होतं की यातल्या एखाद्या पर्यायाची निवड करावी, पण अधिकपणानं महायुतीची निवड करावी, कारण त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी काही 7.5 HP घेतलेला निर्णय असेल, साखरेच्या दराचा 31 रुपयेचा घेतलेला निर्णय तो किमान 4000 पर्यंत जर गेला तर आणखी साखर कारखाने त्या माध्यमातून वाचतील। त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी केलेल्या ज्या काही घोषणा आहेत त्याच्यामध्ये 45,000 गावांना शेतपानंदीचे रस्ते करण्याचा निर्णय असेल, कर्जमाफीचा निर्णय असेल, खेडेगावातल्या गोरगरीब महिलांच्यासाठी घेतलेला मग तो लाडक्या बहीण योजनेचा साधारणतः उपक्रम असेल, या माध्यमातून नाही म्हटलं तरी हे सरकार थोडं कष्टकऱ्यांच्यासाठी सहानुभूती दाखवतंय। तेव्हा जर महायुती बरोबर आपण गेलो तर त्यांच्याकडून आपल्याला काही 4, 5, 6 जागा महाराष्ट्र पातळीवरती आपल्याला काय करता येतील, घेता येतील आणि एकमेकाच्या साथीनं सक्षमतेनं त्या लढवून स्वाभिमानीचे एक 4 रक्ताचे वारसदार त्या सभागृहामध्ये जातील अशी इच्छा होती, पण ते काही पूर्णत्वास गेलं नाही। आणि मग साधारणतः एकटं लढून 2 वेळेला काही मिळालं नाही हातामध्ये। मी 2 निवडणुका लढवलेल्या होत्या, 2009च्या 2014च्या, पण हाती काहीच लागलं नाही। अशा वेळेला विचार असा केला की आतापर्यंत चळवळीच्या माध्यमातून आपण 22-23 वर्ष काम केलं संघर्षात, आता सत्तेच्या माध्यमातून शेतकरी हितासाठी काही काम करता येईल का, हा सुद्धा एक प्रयोगच असेल, लक्षात घ्या। खरं तर 2 पर्याय समोर होते, महायुती आणि महाविकास आघाडी। तसं न बघता राजू शेट्टींनी तिसरी आघाडी स्थापन केली आणि त्याच्यासोबत जाण्याचा जो प्रयत्न आहे त्याच्याकडे बघताना तुम्ही कशा पद्धतीने विचार केला किंवा त्यामुळेच तुमचा हा निर्णय तुम्ही घेतला, कसं वाटतंय? काय एका बाजूला केंद्रामध्ये सत्तेमध्ये असणारे भाजप असेल आणि विरोधक म्हणून काम करणारे काँग्रेस असेल, प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं देशामध्ये तर राज्यात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत। मग एवढे मोठे हे पक्ष, केंद्र लेवलला काम करणारे पक्ष स्थानिकला येऊन एकत्रित युती करून जर निवडणूक लढवत असतील, त्याच्या पाठीमागचे त्यांचे हेतू सुद्धा आहेत की राजकारणामध्ये एकत्रित येऊन सत्ता हातामध्ये घेऊन जे आपले विचार आहेत ते लोकांच्या समोर ठेवायचं ते काम करत आहेत। मग आमचा असा पक्ष संघटना जर पाहता गेली 25 वर्षामध्ये आम्ही चळवळीमध्ये काम करत असताना सातत्यानं पाहिलं की राजू शेट्टींच्या व्यतिरिक्त कुठलाही आमचा कार्यकर्ता, मग अपवादात्मक देवेंद्र भुयार सारखा असेल आणि त्यानंतर आम्ही दिलेले पाठिंबा दिलेले कार्यकर्ते असतील, अपवादात्मक निवडणुकीमध्ये यशस्वी झालेत, परंतु सातत्यानं पाहता प्रत्येक कार्यकर्त्याचा सुद्धा या ठिकाणी पराभव झाला। मग पराभव घेऊन आम्ही आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकत नाही। एका बाजूला सत्तेमध्ये असणारे निर्णय घेत असताना निर्णय प्रक्रियेमध्ये जर आमची लोक त्या ठिकाणी नसतील तर निर्णय घेतलेला आम्हाला मान्य करावा लागतो आणि घेतलेला निर्णय जर चुकीचा असेल तर त्याला विरोध करण्यापलीकडे आमच्याकडे काही राहत नाही। मग हा प्रश्न मांडायचा झाला तर त्या ठिकाणी विधानसभेमध्ये जावं लागेल, लोकसभेमध्ये जावं लागेल आणि यासाठी युती करणं आणि कुणाबरोबरही मला म्हणायचं असेल महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, तर यांच्या सोबत जाणं हे एक महत्त्वाचं कारण होतं आणि त्यासाठी सातत्यानं आम्ही साहेबांना म्हणत होतो की एक तुम्ही पर्याय जो तिसऱ्या आघाडीचा निवडालाय हे आपला यशस्वी होण्यासाठी पर्याय नाही आणि त्या ठिकाणी युती असेल, महाविकास आघाडी असेल, ह्यांच्यासोबत जाऊन आपण कुठेतरी आपण सत्तेमध्ये जाऊन आमचे प्रश्न मांडूया आणि यासाठी आम्ही प्रयत्न सातत्याने करत होतो।
खरं तर राजू शेट्टींनी देखील तिसऱ्या आघाडीच्या संदर्भात बोलताना ही लढाई विस्थापितांची प्रस्थापितांच्या विरोधात असाही जी आहे ती आहे त्या पद्धतीने बघितलं जात आहे. पण तरी सुद्धा आपण सत्तेतून अशा पद्धतीने काही करू शकतो असं का वाटतंय तुम्हाला? चळवळीला जर सत्तेची जर जोड मिळाली तर मग कार्यकर्तेही निर्भय होतात. कारण राजू शेट्टी खासदार होते तोपर्यंत पोलीस यंत्रणा असेल किंवा ही व्यवस्था असेल थोडी ती लचतेच आणि सत्तेला ही व्यवस्था सलाम करते. हा साधारणतः या व्यवस्थेचा नियम आहे. आणि निर्णय प्रक्रियेमध्ये जर चळवळीतले लोक गेले तर तुम्हाला सांगतोय का व्यवस्थेचे प्रश्न सुद्धा सहजपणे निकालामध्ये निघतात. आणि त्यासाठी राजकारण हा काही आपला धंदा नाही. आणि मग आपल्यापेक्षा सुद्धा कितीतरी क्षमतेनं छोटी असणारी माणसं पक्षीय सत्ताकारणाच्या बळावरती तिथं जाऊ शकतात. मग लढाऊ माणसं, नॉन करप्टेड माणसं, जे प्रामाणिक हाताची माणसं जर चळवळीतली त्या सभागृहामध्ये गेली तर न्यायाची दारं आणखी खुली होतील. आणि ती बीज आम्ही कार्यकर्त्यांच्या मध्ये सुद्धा रुजवली की चळवळीला सत्ताकारणाची जोड ही द्यायलाच पाहिजे. आता बाकीच्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी देखील जो महायुतीला पाठिंबा दिलाय कशा पद्धतीने पुढचे जी काही भूमिका असेल ती बघायला मिळणार आहे चळवळीच्या बाबतीत? चळवळीच्या बाबतीत आमचा निर्णय सर्वांचाच, मग आम्ही जरी प्रवेश केलेला जरी असला आणि आता दिलेल्या लोकांचा पाठिंब्याची जरी लोक जर विचार केला तर आमचा हेतू एकच आहे की जे प्रश्न शेतकऱ्यांचे ज्या वेळा तयार होतील मग ते चळवळीच्या माध्यमातून मांडतच आलोय. परंतु इथून पुढच्या कालावधीमध्ये सत्तेत गेल्यानंतर सुद्धा त्यांचे जे प्रश्न काय असतील एकत्रितरित्या येऊन ते शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही सातत्याने मांडत राहणार आहोत. नक्कीच आपण बघितलं कशा पद्धतीनं सामान्य शेतकऱ्यासाठी जी चळवळ आतापर्यंत न्याय हक्कासाठी लढा देत आली आहे ती जी शेतकऱ्यांसाठी असेल ते सत्तेच्या माध्यमातून जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठीच जे स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष असतील त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष असतील आणि बाकीचे शिलेदार यांनी महायुतीला आता पाठिंबा दिल्याचं बघायला मिळतंय. महासत्ता लाईव्हसाठी मी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.